काय चालू आहे? नमस्कार. आमच्या घरी पाणीपुरी चालू आहे. आई जातो आम्ही आता. येतो जाऊ. त्या ऋतूला टोपी गिपी घाल. आणि वातावरण बघू शकता आमच्या इकडे ना 27, 28 आणि 29 असे 3 दिवस पाऊस सांगितलेला आहे. बघा आभाळ येईल. ही आमची गल्ली. गाडी आपली इकडे एक गाडी. ही आपली वरची रूम. तुम्हाला आमच्या घराचा व्हिडिओ बघायला आवडेल तर सांग. मी तो पण एका व्हिडिओमध्ये काढण्याचा प्रयत्न करेन. कलर द्यायला भाऊ जायला बाहेर. तिकडे आजी झाडून काढ. आजी राहू द्या ना. हा बर. गाडी पण सर्व्हिसिंग करायची मला. तिकडे गेल्यापासून सर्व्हिसिंग केलेलीच नाही. खूप खराब झालेली. बघा हे बघा हे रेस वायर पण खूप जाम चाललंय आहे. बघा पुण्याला होतो मी लावलं होतं. जालन्यात काही गरज नाही. खूप घाण झाली बघा गाडी. आता करू लाव परत तिला सर्व्हिसिंग. उद्या न्यायचं आहे. आजीला 10 वेळेस सांगितलं आजी साफ करू नका पण आजी काय ऐकत नाही बाबा. त्यांना शांत बसतात येत नाही. काऊन राडाली का टिट्या? ओ टिट्यो चला चला चला. ए पिऊ दादा नमस्कार. नमस्कार. चल ना का लवकर. चला. ओ आजीबाई राहू द्या ना. तिकडे गेल्यावर आमची म्हणायला लागली आईकड पण जायचं. तिकडे बी थोडा व्हिडिओ घेतो. ती चायचं दुकान लागलं बाबा. सलाईन गेल्याने लागलं वाटतं. काय लागलं तिथे गेल्यावर समजून बघू आपण. तिथे गेलो काय विषय काय नाही. हा काय दिलं बघ आपल्या आजींगा ऋतूपेक्षा तो तोंडात जास्त रौनक दिसायला लागली. मला काय बोलायचं सरळ सांगायचं. मला आईला भेटायचं आहे. आईचं दुखायला लागलं. मला म्हणते जत्रात जाऊन तसंच माहेरी जाऊन. मला काय माहित झालं पाहिजे ना कशामुळे माहेर जायचं काय. मला माहिती आहे तुम्ही ऍडमिट आहे. मला एका शब्दानं मध्ये तिला कालच नसतं आणलं का मी. जायचं यायचं काही तिला काहीच हे नाहीये. बंधन नाहीये. जाय नको जाऊ याचं काही बंधन नाही. तिला पाठवायला कधी पाठवू शकतो मी. पण मला कारण तर पाहिजे ना. सरळ सांगायचं की हो मला जायचं माहिती. दवाखान्यात गेलता का? या गुड्डा आणला जातो. मग काम थोडं कमी करायचं. खाली टाकलेला. मी काय म्हणलं वातावरण कसं व्हायला बरं सांगा वरती. सध्या आत्ता सांगू. हा डबल नाक पॅक झाल्याच्या बाद मग काय व्हायचं ते म्हणलं आपण जाऊन येऊ. दुर्गा माता 3 दिवस पोहोचले सांगितलेलं आहे माहिती का. हा तुला घेऊन घ्या. नाही जत्रात जायचं आम्हाला.
माझे चिराडातून म्हणून लागलो टाकतील खाली खाली टाकतील अरे तो हॅलो मी गुंडार आहे ये बनला बघा लक्ष्मी माता हाव चला आम्ही फोटो घेतो बघू छान आहे किती मस्त आमच्या इकडे नवरात्र उत्सव होतोय बघा. फरक नाही झाला काय फोटो नाही काढले का ते तिला रोडवर उभं राहिलं तर खूप म्हणजे फोटो आहे फोटो काढता ना इकडे बघू शकता माझ्यापाशी कोण आहे. नमस्कार स्वामिनी आम्ही जत्रातून आलो. आम्ही जत्रातून काय काय आणलं स्वामिनीसाठी. रोहिणी खाली आहे ना व्हिडिओ चालू आहे. काऊन ग काऊन काय झालं. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला कोणाचा ओम दादाचा हा काय झालं त्याच्यात. ते मला काय बोलले बघितलं का तुम्ही काय बोलले काय बोलले सांग ना. सांग ना काय बोलले. पडशील पिल्लू काय हा काय बोलले बघितलं का तुम्ही व्हिडिओ बघितला पूर्ण. ते फक्त साडी घाल बोलले होते बाबा एवढंच ऐकलं मी. मग तुम्ही सगळ्या समोर बोलता मग मला प्रत्येक जण येऊन मग मलाच बोलतं. प्रत्येक जण बघा प्रत्येक जण जाऊन येऊन मला बोलतं. तुम्ही सगळ्या समोर मला बोलता प्रत्येक जण येऊन मला आता बोलतोय. परत काय वाईट बोलला तू? बघा तुम्ही अजून व्हिडिओ बघा मला वाईट कमेंट आहे व्हिडिओ मध्ये अजून बी बघा तुम्ही व्हिडिओ देऊ. आणि आई बी काय म्हणली होती तू. आई काय म्हणली होती. आई काय म्हणली होती. मला सगळेच वाईट दाखवतात. मी सगळ्यासोबत किती चांगलं वागते. पर चूप भाऊचे मोठा की तुला काय असं रागान बोलला का. मग बघा ना तुम्ही व्हिडिओ बघा ना पूर्ण. चूप आहे असतं. बघा ना पूर्ण आईला मी video सांगितलं बघा. मी आता आई दादालाच बोलायला लागली. काय बोलायली तू चूप. तुम्ही सगळ्यासमोर मला इतकं बोलता तरी मी तुमचं गपचूप ऐकून मला प्रत्येक जण येऊन बोलणार आहे का. मला काय आहे का नाही काही. चूप ना आता चूप. मी बोलतो त्याला काय आहो, तुम्ही बोलता मी आता आता काय पाहिलंच नाही. आहो. चूप ती पुस डोळे धर डोळे पुस ते ना. बोलले परत तुम्ही मला बोलले तसं. मी काय बोललो तुला. आहो. मी काय बोललो. डोळे पुस रोहिणी. परत तुझी आई बोलून काय झालं लेकीला माझ्या. बोलू दे ना मग. आयो. बरं तुझे मोठे पप्पा बोलल्यावर तू ऐकून नाही घेत. मी प्रत्येक गोष्ट ऐकून मग मला नाही होत सहन बोललेलो कोणी. मला नाही होत बोललेलो सहन. परी तुझे पप्पा काय बोलले ग. कधी नव्हती तेव्हा. बरं बस शांत हात पुसून. आता जरा जाऊ दे तुला बोलून दाखव तुम्ही. एवढं काय मनावर घेतलं गे तुला. एवढं काय म्हणत. हा
रोहिणी शांत बस ना आता, शांत बस. बंद करतो मी व्हिडिओ. जाऊ दे. रडत लागली यार काही ना काही. बस शांत बस. आणि तू सांग आता मी काय करू. बोलला भाऊ तो. मग तुम्ही म्हणायला नव्हतं पाहिजे का आम्हाला भाऊ माहित असं होतं का तो व्हिडिओ म्हणतो, मध्ये मी टाकणार आहे सांगतो भाऊ. म्हणून तुम्ही म्हणायला पाहिजे होतं. मी सांगतो त्या भाऊतेला. काय मी म्हणतो म्हणून मग मी सांग. तुला म्हणलो नाही. तुला काय म्हणलो मी. तू ऐकत होती तुम्ही एक कोणाचं. गोष्ट मी मला प्रेमाने तू सांगितलं किती- ती गोष्ट ऐकली असती मी. तू किती झटक्याने गेली मागच्या घरात. मग मला राग येत नाही का मी हे नाही का. बरं आता बस शांत. चल झालं आता. मला नाही यायचं काली. काऊन. बरी वरवी तुला घेऊन घरात बसणार आहे मी. बर ती डोळे पुसच. डोळे तर पुस ना आता. बस झालं ना आता. या असं रडून सगळ्याला दाखवायचं आहे का. आव. बस शांत. प्रत्येकाची अजून मी कमेंट वाचली. प्रत्येकी तरी आणि आई काय comment म्हणली मला वाईट आई आहे. काय म्हणली ते सांग. चौथी सोड. ती आता हे व्हिडिओ तर आहे ना पाडून तो रडला नाही. मग माझ्या आईला माहित पडणार काय करेन काय खोटे म्हणून. मग ती आता बंद कर ना जरा. माझ्या आईने बघितलं तुम्ही मग सांगणार माझ्या आईला खरं खोटं. मग मम्मी मला अशी बोलले म्हणून सगळे. कोण बोललो तुला. आणि मी माझ्या मम्मीला सांगणार खरं. सांग बस. आणि रात्रभर रडत बस आता. रात्रभर रडत बस. पुसे पुस ना. झालं ना आता. एवढं गोष्टी एवढं रडणं पडतं. तुम्ही कमेंट दोन वाचले का नुसतं बरं, व्हिडिओ बंद. बघितलं तुम्ही कमेंट वाचले काय बरं, वाईट मला सांग comment तू. तुम्हाला? तुम्हाला सांग आपल्या व्हिडिओची कमेंट दोन वाचल्या का तू आजच्या. वाचल्या मला काय काय कमेंट येते पाहिलं का तू. तुमच्या मला किती वाईट कमेंट येत्या. मला नाही येत. मला तुम्ही व्हिडिओ मध्ये जाऊन बघा आणि त्यांच्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघा किती कमेंट वाईट. मला येते का नाही सांग मला आधी. मला येते का नाही. जण मला ट्रोल करायला लागलं की मी हे किती वाईट आहे का. मला नाही करत. अरे वा. तू चांगला व्हिडिओ खराब केला यार रोहिणी. हे मला वाटलं तू आज चांगलं बोलशील. हे धर. हे धरा. हे धरा. हे धरा. तेव्हा ती कशी हसाईल. मी येणार नाही खाली. मी येणार नाही. मी तुला घेऊन वरच बसणार. आई बी ते ओम नाथाची साईड घेत्या. त्यांना बी आई काही बोलत नाही. बर आपलं काही नसतं. डायरेक्ट कॅमेरा पुढे असतं जे काय ते. आता तुम्ही परत माणसान हिला तुम्ही हटकून रडायला लावलं आणि हटकून हे करायला लावलं. आणि जाऊ दे आता मी काही जास्त बोलणार नाही. आई बी म्हणत नाही ना आजी बी सुद्धा बोलत नाही. बरं शांत बस ना आता. थांब तुझ्या पप्पाला फोन लावतो. मग तुझ्या भाऊ दादाला फोन लावतो. बैदाला सगळ्या माहित पडत मग ते मी बरोबर माझीच साईड घेणार आहे ते. बर ते म्हणत तुम्ही काही बोलले म्हणून ती रड लागली. ती उगत नाही विनाकारण रडणार. बर बर. अगं ते मग बोलले. फोन बी केला ते स्वतः म्हणे काय झालं म्हणून. कोण आहे. तू कुठे गेलती. आजीकडे गेलती तू. तेव्हा कशी येते. बर चला मी थांबतो बाबा. हिचं उद्या एक बार काय येतं. चल हे बघा. हे आणलेलं आहे बघा. इतकं मोठं आहे ऋतूसाठी. आणि हे परीसाठी काय आणलं बघा. दाखव. हे बघा संसार बाटली आणली परीसाठी. वहिनी संसार बाटली. आणि हे बघा हे टिट्ट्या इकडं. टिट्ट्या. काय झालं तर माहिती काय. मला त्या पाळण्यात बसायचं. आणि बाई फोन आला हिच्या घरी. हिच्या घरी त्याला बाईला झोपली होती. आणि तेवढं फोन आला की उठली. मग काय कुठं तिकीट काढलं. तिकीट काढणारच होतं तर खाली उतरतो. बाकी सिरियस ना मग तुमच्या सांग. हा तुम्हाला ते आम्ही दोघंच आहे. मग त्या परिस्थितीमध्ये नव्हतं. तुम्हाला सांगितलं असतं तर मला डोकं लावलं असतं. कशाला घेऊन गेला आणि काय घेऊन गेला. रिकामी कामी येते नाहीतर नाही पोरीला सांगा नाही. अरे रोहिणी मी होते होती. ना
येड्यावानीच बोलती काही. माय म्हणजे हिला घेऊन जा, मी सांभाळते. राहिली खूप घेऊन रडली नाही का? कुठं रडली? नाही, नवरा माणसालाच नाही माहिती. झोपली होती आई ती. झोपलेली होती. आपल्या घरी झोपू घातलं असतं सांभाळलं असतं. पण मी म्हणलं उगा मग ही काय करते मध्ये गडबड करते. चला ऋतू उठली. चला आता ऋतू आम्ही उठली. केली गरबा. कुठे गेली? पळत लागली येड्यावानी रोडानं. काहून? गाडी नव्हती का? गाडी होती. तिच्या आईला म्हणलं मामा चौक पर्यंत आणून सोड. रिक्षा नव्हती रे तिची. तिचा भाऊन ती येड्यावानीच करा लागली. भावाला नेतं का? चौघ जण गेलते का? तिची आई आणि तिचा भाऊ घेऊन आला ना का? रिक्षाने आले असं ना. हा इथं उभा आहे. रडत होती का? हो. कोण? रितू जसं काही खाऊ घातलं असतं घर राहिली. खाऊ घातलं होतं घर राहिली बिस्किट. पळायचं कशाला? लय चालू होतं आणि चला जात्रात चला जात्रात चला म्हणलं चला आता झालं का आता? आता नेत नाही की उद्या तिला आमच्या संग? पहा आता तुमची मर्जी राहील. नाही मर्जी म्हणजे ती पळून आली आता. ती म्हणते का आम्हाला चला म्हणून. नाही ग असं नको बोलू, राडा लागली. रडू दे. रडली पाहिजे नाही, रोज रडली पाहिजे, डोळ्यातले पाणी गेलं पाहिजे. एखादी पोळी कर. नाही ग सोबत घेऊन जाय ग रोहिणीला. मजा करायला तुझी तू मनानं नको घेऊ. काय रे भाऊ?